102 मतांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। इकडे वसईमध्ये हितेंद्र ठाकूरांचा दारुण पराभव झालेला आहे, तर शिवडीमधून अजय चौधरी विजय झालेत। नांदगावकरांना शिवडीमध्ये मोठा धक्का बसलेला आहे। अर्थातच मनसेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठा धक्का बसत असल्याचं पाहायला मिळतंय। वसईमध्ये हितेंद्र ठाकूरांना मोठा धक्का बसलेला आहे। ठाकूर पराभूत झालेले आहेत। करण नक्कीच शुभम ज्या प्रकारचा विचार केला, हितेंद्र ठाकूर वसई म्हणलं की हितेंद्र ठाकूर असं समीकरण होतं। मागच्या 35 ते 40 वर्षापासून ज्यांचं वर्चस्व राहिलं वसई विधानसभा मतदारसंघात, मात्र यंदा हितेंद्र ठाकूर, केवळ हितेंद्र ठाकूरच नव्हे तर नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर हे देखील पराभवाच्या छायेमध्ये आहेत। त्यामुळे बहुजन विकास आघाडी पक्षासाठी हा मोठा धक्का आहे। अकोला पश्चिम मधून साजिद खान विजयी झाले आहेत। अकोला पश्चिम मधून मोठी आपल्या समोर साजिद खान हे त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघात सुद्धा अतिशय अटीतटीची लढत आहे। केवळ 102 मतांनी सध्या नाना पटोले आघाडीवरती आहेत, तर दुसरीकडे भूमबरंडा वाशीमध्ये सुद्धा अटीतटीची लढत पाहायला मिळते। केवळ 700 मतांनी आरोग्यमंत्री असलेले तानाजी सावंत आघाडीवरती आहेत। सध्या अमित ठाकरे यांचा मात्र पराभव झालाय, तर आदित्य ठाकरे आघाडीवरती आहेत। क्षणाक्षणाची प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। अकोला पश्चिम मधून मात्र साजिद खान विजयी झालेत। मुंब्रा कळव्यामधून जितेंद्र आव्हाड